हे बघा हे शिवार आहे ते माझ्या माहेरचं आहे. जिकडं बघावं तिकडं ऊसच आहे सगळं. मका दिसते का बघा, छोटासा आलेला मका. हे बघा मका आहे. हे बघा इथं पण आहेत पावट्याच्या शेंगा. वेल आणखी हे भुईमुग आहे. हा हे बघा हा भुईमुग आहे. अजून शेंगा आल्यात. शेंगा खाली आल्यात ना. शेंगा आल्यात पण अजून म्हणजे हळूहळू मोठ्या होतात. त्या जरा अजून बारीक आहेत. हा बघा हा समोर जे दिसते फुलं आलेले आहेत त्याला तर सगळं घेवडा. घेवडा म्हणजे वाल जे म्हणतात मुंबईला, ते वालासारखंच असते. कोणी पावटा म्हणतं, कोणी वाल म्हणतं, कोणी घेवडा म्हणतं. हे बघा हे बघा शेंगा. या घेवड्याच्या शेंगा नाही का त्या, ह्याच्यामध्ये दाणे असल्याच्या नंतर ते हे होतं, वाल होतात. पण ह्या शेंगा आपण जास्त मुंबईला खातात बघा. हे बघा हे बघा हे बघा हे भेंडीचं झाड आहे. हे बघा छोटी भेंडी लागली. हे बघा मस्त भेंडी लागली. अजून मोठ्या झालेल्या नाहीत त्या. इथं आहेत बघा मोठ्या झालेल्या. हे बघा भेंडी ही इकडे आहे बघा. दिसते. हे बघा हे मिरचीचं झाड आहे. त्याला आता फुलं आलेली आहेत. कुठे आहेत मिरच्या? हां हे बघा मस्त 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 मिरची आहेत. छान छान मिरची आहेत बघा. भारी भारी. हे बघा हे बघा लय मस्त दिसते. सगळं वातावरणच लय भारी आहे. पावसात म्हणजे पाऊस येण्याचं चिन्ह आहे. आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर असं हे बघा. हे बघा आतमध्ये दिसते का मस्त. हे बघा हा मस्तच. हे बघा हे गवारीचं. हे बघा गवारी आलेले आहेत मस्तच. ही मक्याची, ही जी उभी दिसतात तुम्हाला ती मक्याची झाड आहेत. त्याला छोटी छोटी मका पण आलेली बघा. दाखवते तुम्हाला. हे बघा हे मक्याचं कणीस आहे. ही बघा ही मक्याची कणस आहेत सगळी. हे बघा हे एक इकडं आहे. आपण खायला घेऊन जाऊया. आलेत का दाणे त्याला? हे बघा मस्त. हे बघा हे शेपूचं झाड आहे. हे बघा पूर्ण सरीभर लावलेलं आहे. ते असं काढली ती काढून घेऊन गेलेले भाजीला. हे बघा हे पिवळं पिवळं जे दिसतंय ना त्याला सगळ्यांना शेंगा आलेल्या आहेत. चांगल्या शेंगा भरलेल्या आहेत त्या. हे बघा हे दोन सरी तरी मस्त आहेत. हे बघा इथपर्यंत. आणि आता माझी भाऊज आहे बघा एक उपटून दाखवते तुम्हाला. हे बघा शेंगा दिसतात. शेंगा किती सुंदर वातावरण आहे आणि मस्तच वाटते. हे बघा ही लाईन दिसते ना छोटी छोटी, ती गवारीची झाडं आहेत. ही त्याला तिकडे जसं दाखवलं मी तशी ती झाडं परत नंतर गवाऱ्या येणार त्याला जरा मोठी झाल्याच्या नंतर. ही गवारीची झाडं आहेत. ही बघा ही मेथीची छोटी छोटी झाडं आहेत. हे बघा एकदम लाईनीने टाकलेली मेथी.
बघा हे काकडीचं झाड आहे, हे बघा. आणि त्याला काकडी दिसते तुम्हाला, हे बघा. छोटे आहेत अजून. इथं पण एक आहे बघा, ही छोट्या छोट्या काकड्या आता अजून लागत आहेत, त्या येतात अजून. हे बघा, हे बघा इथं पण आहे. ही झाडं आहेत, आता जेवढे फुलं आलेत ना तेवढ्या काकड्या लागणार आहेत अजून. ही बघा, मी सगळी माझ्या मागची शेती आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. थोडं थोडं सगळं लावलेलं आहे. भेंडी आहे, मका आहे, ऊस आहे. हा बघा ऊस, हे ह्या ज्या सरी दिसतात ह्या ऊसाच्याच आहेत. हे बघा शेवटपर्यंत. उडीद कुठं आहे? ही जी माझी भाची आहे ती सगळे मला झाडं दाखवते. हे बघा, हे उडदाचं झाड आहे. उडीद जे असतात काळे, हे बघा त्याच्यामध्ये ह्या काळ्या शेंगा आहेत ना, त्याच्यामध्ये उडीद असतात. तुम्हाला एक काढून दाखवते. हे बघा, हे झालं आहे, किडला आहे. आता पावसामुळे खूप हानी झालेली आहे शेतीची, त्याच्यामुळे हे बघा बाद झालेलं आहे. हे बघा हिरवा आहे तोपर्यंत छान आहे, ते सुकायला लागलं की मग ते आता पावसामुळे खूप कुजली पण शेती. नाव सांग बाळा तुझं. गोड. ही बघा एक माझी भाऊज आहे तिकडे भेंड्या तोडते. इकडे ही तू काय तोडते का काजल? गवारी, गवारी तोडते. हे बघा हे सगळं. हे बघा, हे वांग्याचं झाड आहे, त्याला फुलं आलेत बघा. निळीसारखी फुलं दिसतात ना, त्याला आता वांगी येणार आहेत. आता आम्ही ही कणसं तोडलेली आहेत, घरी नेऊन भाजायची. थोडीशी गवार निघाली. या शेंगा आहेत बघा, हे दुसऱ्या भावजाने बघा इकडे आणून ठेवलेत. बाळा टाक तिथं, ते पण टाक. हां ते बघा, ते आता शेंगा तोडायच्या, खायच्या आणि मग घरी जायचं. ते सुंदर वातावरण आहे. हे बघा दाखवेल तितकं कमीच आहे. मिरच्याची झाड आहेत बघा, ही त्याला फुलं पण आलेले, आतमध्ये मिरच्या आहेत त्याच्या, सुंदर सुंदर. हे बघा इथं. हां मिरचीचं झाड बघा मस्त. हे बघा काय मिरच्या लागल्यात त्याला. हे बघा हे सगळ्या मिरच्याच आहेत.